या आपण देवाच्या वचनाकडे वळूया। आज माईवार आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे। माईवार जो आहे हा एक विशेष दिवस आहे आणि हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये हा साजरा केला जातो आणि नेहमी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा माईवारचा दिवस जो आहे तो जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे। आणि या दिवसामध्ये या दिवशी आम्ही सर्व मातांची आठवण करतो। कशासाठी आम्ही त्यांची आठवण करतो तर आम्ही त्यांच्या प्रीतीबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल आम्ही आठवण या दिवशी करतो। त्यांचं जे काही समर्पण आहे त्या समर्पणाची आम्ही आज आठवण करतो। त्यांची जी भक्ती आहे किंवा जी अढळ भक्ती त्यांच्यामध्ये आहे, ती जे डिवोशन त्यांच्यामध्ये आहे त्याची आज आम्ही आठवण करतो। आणि त्याचबरोबर आम्ही त्यांनी केलेल्या आपल्या परिवारासाठी केलेल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या सर्वांची आज आम्ही या दिवसामध्ये आठवण करतो। प्रियानो, हा दिवस आहे आपल्या आईला आदर देण्याचा, आपल्या आईचा सन्मान करण्याचा आणि आपल्या आईवरती प्रीती दाखवण्याचा हा दिवस आहे। आणि प्रियानो, म्हणून फार महत्त्वाचा आहे की हा दिवस जो आहे तो आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये हा साजरा केला पाहिजे। आणि प्रत्येक आईची आठवण जी आहे ती आज या दिवसामध्ये आम्ही करणं फार गरजेचं आहे। कारण प्रत्येक आईने तिच्या लेकरांच्या जीवनावरती एक प्रभाव टाकलेला असतो आणि तिच्या लेकरांच्या जीवनामध्ये तिने एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला असतो, एक महत्त्वाची भूमिका तिने पार पाडलेली असते आणि म्हणून त्या मातेची आठवण करणं आज गरजेचं आहे। प्रियानो, जगामध्ये असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन, असं जग म्हणतं। पण मला तुम्हाला सांगू द्या की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज हिज मदर। तर फक्त त्याच्या यशाच्या पाठीमागे जी स्त्री उभी राहते ती म्हणजे त्याची आई आहे। त्याच्या आईची प्रीती, त्याच्या आईची भक्ती, त्याच्या आईचं समर्पण, त्याच्या आईमध्ये असणारा कळवळा आणि त्याच्या आईने त्याच्यासाठी केलेल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्याच्यामुळेच तो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी आहे प्रियानो। आणि म्हणून आज आपण काही माता पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत। अद्भुत असे उदाहरण परमेश्वराने तुम्हाला आणि मला या मातांच्या द्वारे दिलेलं आहे। तर वेगवेगळ्या माता आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात, जसं की सारा आहे जी इसाकाची आई आहे, रिबेका आहे जी याकोबाची आई आहे, हन्ना आहे जी शमुएलाची आई आहे किंवा मरिया जी येशूची आई आहे। अशा विविध स्त्रिया ज्या आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये त्या मातांविषयी वर्णन केलेले आहे। आणि या ज्या माता आहेत किंवा या ज्या स्त्रिया पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानांना ते सामोरे गेलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीतून त्या गेलेल्या आहेत। पण प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्यामधला जो काही अढळ विश्वास आहे, जो मजबूत विश्वास आहे तो त्यांनी दाखवलेला आहे। देवावरचा विश्वास, देवावरती त्यांनी भरोसा ठेवलेला आहे, देवावरती त्यांनी आपलं जीवन अवलंबून करून त्या जीवन जगलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या जीवनामधून त्यांनी एक आनंद दर्शवला आहे। जरी कठीण परिस्थितीमधून त्या जात होत्या तरी देखील त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला सावरून धरलेला आहे आणि पुन्हा त्यांनी प्रभूमध्ये आनंद केलेला आहे। आणि असा हा त्यांचा जो काही मातृत्वाचा जो प्रवास आहे तो पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी लिहिलेला आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनाकडे पाहून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्ही शिकू शकतो। जो विश्वास त्यांनी येशूवरती ठेवला किंवा जो विश्वास त्यांनी परमेश्वरावरती ठेवला, जो आनंद त्यांनी व्यक्त केला, ज्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्या आहेत त्या न डगमगता, न माघार जाता जसा त्या प्रभूमध्ये चालल्या, तसं त्यांनी आम्हाला त्यांच्या जीवनामधून शिकवलेलं आहे की आम्हीही तसंच करावं म्हणून। तर आपण या सर्व मातांविषयी जे आहे ते या पवित्र शास्त्रामधून आपण शिकूया। तर मी असं सिक्वेन्स वाईज जाणार नाही की पहिली माता कोण होती आणि कसं ते, पण मी अधूनमधून सांगणार आहे। तर सर्वात पहिला मी जे उदाहरण घेतलेलं आहे ते हगारचं घेतलेलं आहे। आणि आपल्या सर्वांस ठाऊक आहे की ही हगार जी आहे ती एक गुलाम होती आणि तिला अब्राहमाच्या घरामध्ये एक मोलकरीण म्हणून तिला आणण्यात आलं होतं। पण काय झालं होतं की साराला मूल होत नव्हतं,
म्हणून साराने काय केलं, आपल्या या दासीला, आपल्या या गुलामगिरीमध्ये राहणाऱ्या या मुलीला, या हगारेला जे आहे ते आपल्या नवऱ्याकडे पाठवलं आणि अब्राहमाच्या द्वारे जे आहे ती हगार काय झालेली आहे, गरोदर राहिलेली आहे आणि तिने एका मुलाला तिने जन्म दिलेला आहे. तर अशी ही जी मुलगी आहे, जिला एक मोहरा म्हणून तिला त्या घरामध्ये आणलं होतं, एक गुलाम म्हणून त्या घरामध्ये आलेलं होतं, पण आता तिने काय केलेलं आहे, अब्राहमाच्या पुत्राला तिने जन्म दिलेला आहे. आणि ज्यावेळेस तिने अब्राहमाच्या पुत्राला जन्म दिला त्यावेळेस सर्वांना असं वाटू लागलं की हाच तो मुलगा आहे जो अब्राहमाचा काय आहे, वारसदार आहे. आणि मग असं झालेलं आहे, कालांतरानंतर काय झालेलं आहे की ज्यावेळेस साराला मुलगा झाला, साराने जे आहे इसाकाला जन्म दिला, त्यावेळेस काय झालं, या दोघींमध्ये वाद व्हायला लागले, या दोघींमध्ये पटेन असं झालं आणि मग त्या हगारेला जे आहे ते घरामधून बाहेर घालवण्यासाठी सारा अब्राहमाला सांगते आणि अब्राहम काय करतो की त्या हगारला आणि तिच्या मुलाला जे आहे ते त्या घरामधून तो घालवून टाकतो. तर अशी ही जी गोष्ट आहे ती या हगाराविषयी या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिची ही जी गोष्ट आहे ती उत्पत्तीचा ग्रंथ 16वा अध्याय ते 21व्या अध्यायामध्ये या सर्व 5 अध्यायांमध्ये तिच्या विषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि आपण वाचतो की उत्पत्तीचा अध्याय 16 आणि वचन 6 ते 14 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्यांदा जी आहे ही हगार जी आहे, गरोदर असताना ती काय करते, ती त्या ठिकाणावरून ती पळून जाते आणि ज्यावेळेस ती पळून जाते त्यावेळेस तिला काय होतं, तिची भेट जी आहे ते परमेश्वराबरोबर होते. आणि जेव्हा परमेश्वराबरोबर तिची भेट होते त्यावेळेस तिला माहिती नसतं की हा कोण आहे आणि कोण तिच्याशी बोलत आहे किंवा कोणाला तिने पाहिलेलं आहे किंवा कोणाचा आवाज ती ऐकत आहे. आणि त्यामुळे तिला माहिती नाही की त्या देवाला काय म्हणून संबोधावं, काय म्हणून त्याला हाक मारावी. म्हणून ती त्याचं नाव काय म्हणते, तू एल रॉय आहेस असं म्हणते. एल रॉय, ELROI. एल रॉय म्हणजे द गॉड हू सीज मी, तो परमेश्वर जो मला पाहतो. कारण परमेश्वराने तिला पाहिलं म्हणून तिने त्या परमेश्वराचं नावच एल रॉय असं ठेवलेलं आहे प्रियानो. आणि आज आम्ही पाहतो की ज्या परिस्थितीमधून ही हगार जात होती, ती परिस्थिती जी आहे ती देवाच्या नजरेपासून ती लपलेली नव्हती. देवाचं लक्ष तिच्याकडे होतं, देव तिच्याकडे पाहत होता. ती ज्या प्रसंगातून जात होती, ज्या परिस्थितीमधून ती जात होती त्याकडे देवाचं लक्ष होतं. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही जरी कितीतरी संकटातून जरी जात असलो, किती त्रासामधून जरी जात असलो, तरी आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवाचं जे लक्ष आहे ते तुमच्या आणि माझ्याकडे आहे. आम्ही कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत हे देवाला हे पूर्णपणे ठाऊक आहे. आम्ही कोणतं बलिदान आम्ही देत आहे, किती त्याग आम्ही स्वतःच्या जीवनाचा करत आहे, किती आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संकटामधून जात आहे. हे सर्व काही जे आहे ते देवापासून लपलेलं नाही आहे. ते देवाला सर्व गोष्टींचं त्याचं ते ज्ञान आहे प्रियानो. आणि म्हणून कधीही असं समजू नका की देवाचं माझ्याकडे लक्ष नाही आहे किंवा देव माझ्याकडे पाहत नाही आहे. मी खूप संकटातून जात आहे, मला खूप कठीण परिस्थिती आहे, माझ्याकडे ते सामर्थ्य नाही आहे की मी त्या संकटामधून जावं. आणि अशा परिस्थितीमध्ये देव आज तुम्हाला या हगारच्या जीवनामधून हेच सांगू इच्छितो की माझं लक्ष जे आहे ते तुमच्यावरती आहे. मी तुमच्याकडे पाहत आहे, तुमच्या परिस्थितीला मी जाणून आहे आणि त्या परिस्थितीमधून मीच तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे. हे आश्वासन परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे प्रियानो. आणि आमचा जो परमेश्वर आहे तो प्रीतीने भरलेला परमेश्वर आहे. अत्यंत सहनशील अशी त्याची ती प्रीती आहे प्रियानो. आणि त्याच प्रीतीने, ज्या कळवळ्याने त्याने त्या हगारेकडे पाहिलेला आहे, त्याच कळवळ्याने तो तुमच्या आणि माझ्याकडे आज पाहत आहे प्रियानो. तीच प्रीती तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो दाखवत आहे. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 21वा अध्याय आणि वचन 14 ते 21 मध्ये पुढे आपण वाचतो
की हगारेला लिटरली फोर्स करण्यात आलं, कारण तिची इच्छा नसताना देखील तिला काय करण्यात आलं, घरामधून बाहेर टाकण्यात आलं आणि तिला तिचं घर सोडावं लागलं. जे घर तिच्यासाठी एक सुरक्षिततेचं ठिकाण होतं, ते घर तिला सोडून द्यावं लागलं. तिला जो सन्मान त्या ठिकाणी थोडाफार मिळत होता अब्रामाची हे म्हणून, पत्नी म्हणून, तर तो सुद्धा तिला आता तो सोडावा लागला. तिने सर्व त्या गोष्टी त्या सोडल्या आणि तिचं एक आशाहीन अशा परिस्थितीमधून ती जात होती. आणि प्रियानो, ज्यावेळेस तिला घरातून बाहेर काढलं त्यावेळेस तिने जे काय आहे ते आपल्या मुलाला घेतलं. थोडंफार तिला थोडं खाण्यासाठी, अन्न पिण्यासाठी पाणी अब्रामाने दिलं होतं, ते ती घेऊन त्या घराबाहेर पडली. आणि ज्यावेळेस ती त्या वाळवंटातून जात असताना, बाहेर त्या गावाबाहेर जात असताना, थोड्या वेळाने त्यांचं अन्न संपलं, पाणी संपलं आणि मग अशी परिस्थिती तिच्या समोर आणि तिच्या मुलासमोर आली की आता आम्हाला मरणच आहे, आता आमच्या समोर मरण आहे, आता आम्ही जगू शकणार नाही. कारण त्या वाळवंटामध्ये पाणी उपलब्ध नव्हतं, जेवण उपलब्ध नव्हतं, खाण्यापिण्यासाठी काही नव्हतं. अशी ती हताश झाली होती, निराश झालेली होती आणि होपलेस सिच्युएशनमध्ये ती होती. आणि मग ती काय करते, ती बाळाला एका ठिकाणी, त्याच ठिकाणी ती सोडते आणि त्या बाळापासून थोडंफार ती लांब जाते, कारण तिला ते आपलं लेकरू मरताना तिला ते बघवणार नव्हतं. म्हणून ती काय करते, बाळाला त्या ठिकाणी ठेवते आणि थोडं त्याच्यापासून ती दूर निघून जाते प्रियानो. आणि त्याच वेळेस काय झालेलं आहे, परमेश्वराचे दूत त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, तिच्यावरती दया दाखवलेली आहे. त्यांनी पाण्याचा पुरवठा, त्या वाळवंटामध्ये पाण्याचा पुरवठा त्यांच्यासाठी केला आणि त्यांना भरपूर पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की उत्पत्ती 21 आणि 20 मध्ये असं म्हटलेलं आहे की देव त्या मुलाचा पाठीराखा झाला. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला आणि देवाने काय केलेलं आहे, तिथून पुढे त्या मुलाचा त्यांनी सांभाळ केलेला आहे. गॉड वॉज विथ दॅट बॉय ॲज ही ग्रू अप, असं इंग्लिश बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि गॉड टूक केअर ऑफ दिस चाइल्ड अँड दिस मदर. आणि म्हणून ती एक एकटी माता होती, सिंगल मदर होती. आणि ती सिंगल मदरला किती कठीण परिस्थितीमधून जावं लागतं आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी, त्या सिंगल मदरच जाणू शकतात. आणि म्हणून त्या सिंगल मदरनी कधीही समजू नये की मी एकटी आहे, मी एकटी माझ्या बाळाला कसं सांभाळणार, मी एकटी माझ्या मुलासाठी काय काय करणार, मी त्याला भरवणार, कसं मी त्याचं शिक्षण करणार, कसं मी त्याचं पुढचं आयुष्य जे आहे ते सुधारू शकते, त्याला उत्तमातल्या उत्तम गोष्टी कशा देऊ शकते, या सर्व गोष्टींची काळजी ती आई करत असते. पण त्याहून अधिक काळजी परमेश्वर करत असतो, कारण परमेश्वरचे नेत्र या एकट्या आईकडे लागलेले आहेत आणि तो प्रत्येक सिंगल मदरचं तो काळजी घेतो. आणि देव म्हणतो की मी तुला जाणतो, मी तुझी परिस्थिती जाणतो आणि मी तुला प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढणारा मी परमेश्वर आहे. तर प्रियानो, मी आज तुम्हाला हे उत्तेजन देऊ इच्छिते की हगाराच्या जीवनामधून आम्हाला हे शिकायला मिळतं की देव आमच्याकडे पाहतो आणि देव आमच्याकडे फक्त पाहूनच तो शांत बसत नाही, तर तो आमच्या सर्व गरजा तो पुरवतो आणि तो आम्हाला काय करतो, तो आमची काळजी घेतो. प्रियानो, या हगाराचं जे आहे ते उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये, इतर ठिकाणी, नवीन करारामध्ये सुद्धा तिचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. गलती करासपत्र याचा 4 अध्याय वचन 24 आणि 25 मध्ये त्या ठिकाणी हगारेबद्दलचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर हगारेने काय केले, हगार कशासाठी ओळखली जाते, तर स्वतःच्या प्रयत्नाने तिने काय केलेलं आहे, देवाची मर्जी जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाची मर्जी तिने देवाच्या दयेवर अवलंबून राहून नाही, किंवा देवाच्या दयेवर आणि देवाच्या क्षमेवर ते विश्वास ठेवल्यामुळे तिने ती देवाची मर्जी मिळवलेली नव्हती, तर तिने स्वतःच्या प्रयत्नाने काय केलं होतं, देवाची मर्जी ही मिळवून घेतली होती. म्हणून आज या हगारीच्या जीवनामधून तुम्हाला आणि मला हेच उत्तेजन मिळतं की परमेश्वर जो आहे तो एल रोई परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला आणि मला पाहतो. प्रियानो, दुसऱ्या मातेचं उदाहरण या ठिकाणी मला तुम्हाला द्यायचं आहे, ते म्हणजे योकबेद. योकबेद ही जी महिला आहे ती मोशेची आई आहे प्रियानो. आणि निर्गम याचा 2 अध्याय
त्याच्यामध्ये तिचं नाव दिलेलं नाही आहे, पण तिने कसा मोशेला जन्म दिला, त्याला कसं वाढवलं याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण योगभेद हे तिचं नाव निर्गमाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे प्रियानो. आणि ही पण माता जी आहे ती एका संकटातल्या परिस्थितीमधून ती जात असलेली तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. पण त्या संकट प्रसंगामध्ये सुद्धा, त्या संकट समयी सुद्धा तिने काय केलेलं आहे, तिच्यामध्ये जी काय आहे ती धाडस जी आहे ती तिने त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिने प्रियानो दाखवलेली आहे. कारण ज्या वेळेस मोशेचा जन्म झाला त्यावेळेस परिस्थिती अशी होती की त्याच्या जन्मा अगोदर जे आहे फारो राजाने एक फरमान काढलं होतं. आणि ते फरमान असं होतं की प्रत्येक मेल चाइल्ड जे आहे, प्रत्येक जे बाळ आहे, मुलगा आहे, त्याला मारावं. आणि फक्त जर का मुलगी जन्माला आली असेल तर त्या मुलीला जिवंत ठेवायचं, पण प्रत्येक मुलाला जे आहे ते मारून टाकायचं, यहुदी मुलांना मारून टाकायचं, हे फरमान त्या फारोने काढलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म हा झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि योगभेदने काय केलं की मोशेचा जीव वाचवण्याकरिता त्या मोशेसाठी तिने काय केलं, त्या मोशेला आपल्याजवळ ठेवलं नाही, तर त्याच्यासाठी तिने काय केलं, एक टोकरी बनवली. त्या टोकरीला तिने काय केलं, व्यवस्थित रीतीने त्यामध्ये पाणी वगैरे काही जाऊ नये म्हणून तिने त्याला सर्व बाजूने डांबर वगैरे लावलं. आणि त्याच्यामध्ये तिने काय केलं, त्या बाळाला जे आहे त्या टोकरीमध्ये घातलं आणि त्याला त्या नाईल नदीच्या पाण्यामध्ये तिने ते सोडून दिलं. म्हणजे ती एक युक्ती करणारी स्त्री होती, एक युक्तिबाजपणा जो आहे तो तिच्यामध्ये होता. आणि बाळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचवायचं हा निश्चय तिने तो घेतला होता प्रियानो. आणि म्हणून तिने त्याच्यासाठी ती तशी बास्केट तयार केली, त्यामध्ये त्या बाळाला घातलं आणि त्या बाळाला काय केलं, तिने प्रार्थनापूर्वक त्या पाण्यामध्ये तिने सोडून दिलं, या विश्वासाने की परमेश्वर जो आहे तो माझ्या बाळाची काळजी घेणार, परमेश्वर माझ्या बाळाला तो मरू देणार नाही, तर परमेश्वर माझ्या बाळाचा जीव वाचवेल आणि त्याचा सर्व पुरवठा जो आहे तो परमेश्वर करणार. देव त्या बाळाची भविष्यामध्ये सगळी तरतूद करणार असा विश्वास तिच्याकडे होता प्रियानो. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, हे विश्वासाचं कृत्य जे आहे ते तिने केलेलं आहे आणि त्या बाळाला सुरक्षितरित्या पाण्यामध्ये तिने सोडलेलं आहे. नंतर आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की त्या मोशे बाळाला जे आहे त्या फारोची जी कन्या त्या नदीमध्ये ती स्नान करत होती, त्यावेळेस तिला ते दिसतं बाळ आणि ती काय करते, त्या बाळाला स्वीकारते आणि त्या बाळाला ती सांभाळते, राजवाड्यामध्ये सांभाळते. आणि पुढं मोशे जो आहे तो एक चांगला पुढारी बनलेला आहे आणि इस्रायली लोकांचा मिसर देशामधून त्यांनी सुटका केलेली आहे प्रियानो. असा हा मोशे झालेला आहे. तर या स्त्रीकडे आम्ही पाहत असताना आपण पाहतो की ती किती क्रिएटिव्ह आहे, सर्जनशील त्याला म्हणतात मराठीमध्ये. खूप क्रिएटिव्ह स्त्री आहे, कारण तिने खूप म्हणजे जे काही तिच्याकडे साधन होतं त्याचा तिने वापर केला आणि एक सुंदर अशी बास्केट त्या बाळासाठी तिने बनवलेली आहे प्रियानो. आणि एक धाडस केलेलं आहे, त्या बाळाचा जीव वाचवणं म्हणजे त्या फारोच्या फरमानाच्या अगेन्स्ट जाणं, विरुद्धामध्ये जाणं. तरी देखील ती त्या राजाला ती घाबरली नाही, कारण तिला ठाऊक होता की त्या राजापेक्षा, त्या फारोपेक्षा एक महान परमेश्वर तिचा स्वर्गामध्ये बसलेला आहे, जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, जो गौरवी आणि सामर्थ्यशील परमेश्वर आहे, तो तिच्या बाळाचा बचाव करणार हे तिला ठाऊक होतं प्रियानो. आणि म्हणून ती त्या बाळाला ज्यावेळेस फारोची कन्या ज्यावेळेस त्याचा राजवाड्यामध्ये स्वीकार करते, त्यावेळेस दुरून उभारून जे आहे ते मोशेची बहीण जी आहे ती पाहते की ते बास्केट कुठं चाललेलं आहे किंवा त्या बाळाला कोणी त्या बाळाला बघून त्या बाळाला स्वीकारलेलं आहे हे ती मुलगी पाहते. आणि नंतर ज्यावेळेस फारोच्या कन्येला एक स्त्री हवी असते, एक काय म्हणायचं त्याला सांभाळायसाठी एक ज्ञानी पाहिजेल असते, त्यावेळेस काय होतं की मुलगी सजेशन देते, त्याची बहीण सजेस्ट करते त्या राजकन्येला की एक अशी यहुदी माता आहे जी त्या बाळाला सांभाळेल, मी तिला बोलवून आणू का असं तिला विचारते. आणि मग ती म्हणते जा तिला बोलवून आण. मग ही मुलगी मोशेच्याच आईला बोलवून आणते आणि मोशेच्या आईला त्या राजवाड्यामध्ये काय मिळतं, एक संधी मिळते आपल्याच बाळाला
दूध पाजून आपल्याच बाळाला लहानाचं मोठं करायला. आणि जवळपास 12 वर्ष मोशे जो आहे तो या योगबेदच्या सहवासामध्ये तो राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या 12 वर्षामध्ये त्याच्या मातेने जो काही त्याच्यावरती प्रभाव पाडलेला आहे तो प्रभाव आम्हाला मोशेच्या जीवनामध्ये पुढे दिसून येतं. प्रियानो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की योगबेद जी आहे ही एक धाडसी स्त्री होती. ही एक देवावर विश्वास ठेवणारी स्त्री होती. तिच्याकडे एक खूप महान असं मातृप्रेम तिच्याकडे होतं. एक अढळ अशी भक्ती तिच्यामध्ये होती आणि तिने देवाच्या योजनेवरती तिने विश्वास ठेवला होता. तिला माहीत होतं की देवाने मला जर का हा मुलगा दिलेला आहे, हा जर पुत्र दिलेला आहे, तर नक्कीच देवाची काहीतरी याच्या संबंधामध्ये योजना असणार. आणि म्हणून तिने त्या देवाच्या योजनेवरती विश्वास ठेवला आणि तिने विश्वासाने हे पाऊल टाकलेलं आहे. तिने दाखवलेलं आहे की पूर्णपणे ती देवावरती अवलंबून राहिलेली आहे. म्हणजे या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिने देवावरती भरोसा ठेवलेला आहे. प्रियानो, तिने त्या फारोच्या फरमानाची काळजी केली नाही. तिला कोणती तरी शिक्षा मिळेल किंवा तिला जीवे मारलं जाईल याची तिने पर्वा केली नाही. पण तिने जो आहे तिच्यामध्ये असणारा जो त्यागाचा स्वभाव आहे तो तिने दाखवलेला आहे. तिच्यामधलं ते मातृप्रेम जे आहे ते त्यागाचं प्रेम आहे हे तिने दाखवून तिने स्वतःच्या बाळाला काय केलेलं आहे, लेट गो केलेलं आहे, जाऊ दिलेला आहे. फक्त या विश्वासावर की देव जो आहे तो त्याची काळजी घेणार आहे. प्रियानो, आणि म्हणून अशा या स्त्रीकडून आज तुम्हाला आणि मला हेच उत्तेजन मिळतं की आम्ही सुद्धा कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली तरी आम्ही देवावरचा विश्वास आम्ही सोडायचा नाही. जरी आमच्या आजूबाजूचे प्रसंग असे असतील की आम्हाला कदाचित मृत्यूला तोंड द्यावं लागेल, आम्हाला कदाचित जीवे मारण्यात येईल, तरी देखील आम्ही न घाबरता आम्ही ते धाडस करून आम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि सर्व गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देऊन पूर्णपणे आम्ही त्याच्यावरती अवलंबून असं आम्ही आमचं जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. तिसरी माता जी आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये दिसते ती आहे नव्या करारामधली माता आणि तिचं नाव आहे युनिके. मराठीमध्ये युनिके म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये आपण युनिस म्हणतो. आणि तिच्याबद्दल आपल्याला 2 तिमोथीचं पत्र 2 तिमोथी चॅप्टर 1 आणि वर्स 5 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि वचन 5. त्या ठिकाणी आपल्याला या युनिकेचं किंवा युनिस नावाची ही जी स्त्री आहे जी तिमोथीची माता आहे तिच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतं. प्रियानो, आणि पवित्र शास्त्रामध्ये तिचंच नाव या ठिकाणी लिहिलेलं नाही तर तिच्या बरोबर जे आहे तिच्या आईचं देखील, या युनिकेच्या आईचं देखील नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि वचन 5 असं म्हणतं की तो विश्वास पहिल्याने तुझी आई आजी लुईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा आम्हाला भरोसा आहे. पाऊल या तिमोथीला पत्र लिहित असताना पाऊल या तिमोथीला लिहितो की जो विश्वास तुझ्या आजीमध्ये लोईसमध्ये होता तोच विश्वास तुझ्या आई युनिकेमध्ये होता आणि तुझ्या आई युनिकेमध्ये जो विश्वास होता तोच विश्वास आज मला तुझ्या ठाई दिसत आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. पहा, ही जी स्त्री आहे युनिके ही तिमोथीची जी आई आहे तिला पण खूप कठीण परिस्थितीमधून तिमोथीचा सांभाळ करावा लागला. ती एकटीच जी आहे ती विश्वासणारी होती, तिची आई विश्वासणारी होती, पण तिचा जो पती आहे तो विश्वासणारा नव्हता. तिमोथीचे पिता जे आहेत ते विश्वासणारे नव्हते. ते एक ग्रीक ह्याच्यामधून परिवारामधून येत होते, युनानी परिवारामधून त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे ते ख्रिस्ती नव्हते. तर अशा या आध्यात्मिकरित्या डिवायडेड झालेल्या, विभक्त झालेल्या परिवारामधून तिमोथीचा जन्म झालेला आहे. प्रियानो, तर तिमोथीची आई जी आहे ही एक विश्वासू स्त्री होती आणि तिने जे आहे एक खूप चांगल्या अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये तिमोथीची वाढ केली होती. आणि म्हणून या ठिकाणी तिच्या विश्वासाबद्दल आणि तिच्या आईच्या विश्वासाबद्दल पाऊल या पत्रामध्ये लिहित आहे. प्रियानो, तर तिने विश्वास हा फक्त तिमोथीला शिकवलेला नव्हता. तिने तिमोथीला हे सांगितलं नाही की बाळा विश्वास म्हणजे असं असं आहे
किंवा विश्वास इतक्या प्रकारचा असतो, विश्वास असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे, हे तिने फक्त तोंडी त्याला सांगून शिकवलेलं नव्हतं, तर ती त्या विश्वासाचं जीवन ती जगत होती. म्हणजे तिचं जीवनच एक एक्झाम्पल होतं तिमतीसाठी. असं तिने आपल्या जीवनातून जे आहे तो विश्वास प्रगट केला होता आणि त्यामधून हा तिमतीमध्ये तो विश्वास जो आहे तो उत्पन्न झालेला तुम्हाला आणि मला दिसून येतं. आणि पुढे आपल्याला बायबलमध्ये समजतं की कशा प्रकारे या तिमतीचा उपयोग लहान वयामध्ये असताना परमेश्वराने देवाच्या सेवा कार्यासाठी करून घेतलेला आहे. प्रियानो, ज्या वेळेस तिमतीला पाचारण झालं सेवेसाठी, त्यावेळेस त्याच्या आईने त्याला सपोर्ट केलेला आहे, त्यावेळेस त्याच्या आईने त्याला उत्तेजन दिलेलं आहे, त्यावेळेस त्याच्या आईने त्याला सांगितलेलं आहे की बाळा, तुझ्यामध्ये जे देवाने दिलेले जे गिफ्ट्स आहेत, जे कृपादानं देवाची तुझ्यामध्ये आहेत, जे कला कौशल्य देवाने तुला दिलेले आहे, ते सर्व काही देवाच्या सेवेसाठी त्याचा तू उपयोग कर. ते सर्व काही तू देवाच्या राज्याच्या वाढीसाठी ते उपयोगात आण. आणि देवाने जे तुझवरती पाचारण केलेलं आहे त्या पाचारणामध्ये काय कर, प्रामाणिकपणे तू चाल, विश्वासूपणाने चाल, असं तिच्या लेकराला ते शिकवलेलं आहे. प्रियानो, तिला कितीतरी आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल. ती अशा आध्यात्मिकरित्या विभक्त परिवारामध्ये ती राहत होती. तिच्या कदाचित नवऱ्याने तिला विरोध केला असेल, कारण तो युनानी होता, तो ग्रीक होता. तिच्या सासरच्या लोकांनी तिला विरोध केला असेल, तिच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींनी किंवा तिच्या नातेवाईकांनी किंवा तिच्या शेजारे पाजाऱ्यांनी तिचा विरोध केला असेल. पण तरी सुद्धा त्या विरोधाच्या परिस्थितीमध्ये आणि त्या आव्हानाच्या परिस्थितीमध्ये, अशा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने काय केलेलं आहे, आपल्या मुलाला तिने सपोर्ट केलेला आहे. तो सेवेसाठी ज्या वेळेस तो उठून उभा राहतो त्यावेळेस तिने त्याला सपोर्ट केलेला आहे. कारण ती स्वतःच त्या घरामध्ये एक आध्यात्मिक पुढारीचं ती काम करत होती. ती एक आध्यात्मिक स्त्री होती, विश्वासू स्त्री होती, म्हणून ती आध्यात्मिकरित्या तिच्या परिवाराला ती चालवत होती. म्हणून ती स्वतः आध्यात्मिक लिडरशिप आपल्या घरामध्ये करत होती आणि तेच तिने तिच्या मुलाला शिकवलं आणि तो जाऊन त्यांनी मंडळीमध्ये ते आध्यात्मिक पुढारीपण जे आहे ते त्यांनी मंडळीमध्ये चालवलेलं आहे. आणि त्यानंतर कदाचित तिमतीने जे आहे ते बरेचसे लीडर्स त्यांनी त्याच्या मंडळीमध्ये तयार केलेले असतील. प्रियानो, तर ह्या स्त्रीच्या जीवनामधून तुम्हाला आणि मला हेच उत्तेजन मिळतं की तुम्ही आणि मी जे आहे ते एक विश्वासाचं जीवन आम्ही जगलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आमची लेकरं म्हणतात मला प्रभूची सेवा करायची आहे, मला एक पास्टर बनायचंय, मला एक पुढारी बनायचंय, मला एक वर्शिप लीडर बनायचं आहे, त्यावेळेस आम्ही त्यांना विरोध करू नये. तर जे काही त्यांचं पाचारण आहे त्या पाचारणामध्ये त्या लेकरांनी चालावं म्हणून आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्या लेकरांना त्या पाचारणामध्ये चालण्याकरिता आम्ही त्यांना काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आम्ही उत्तेजन केलं पाहिजे. देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन देखील आम्ही त्यांना केलं पाहिजे. तर हेच आम्हाला आज या युनिकेच्या जीवनामधून आम्हाला शिकायला मिळतं. प्रियानो, जो विश्वास आज आमच्याकडे आहे तोच आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये यावा आणि आमच्या लेकरांच्या जीवनामधून तो आमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो विश्वास दिसावा. हीच तुमची आणि माझी प्रार्थना परमेश्वराकडे नेहमी असावी. दुसरी एक महिला जिच्या विषयी, एका मातेविषयी आपण आता पाहणार आहोत ती आहे बतशेबा. बतशेबा विषयी आपल्याला शमूएलाचं दुसरा शमूएल याचा 11वा अध्याय यामध्ये आपल्याला बतशेबाबद्दल ऐकायला मिळतं. आणि बतशेबाच्या जीवनाविषयी आपण जे काही ऐकतो ती सुरुवातीची जी काही स्टोरी आहे ती काय एवढी चांगली अशी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. कारण तिने दाविदासोबत एक पाप केलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तिची जी काही स्टोरी जी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या स्टोरीची सुरुवात त्या पापापासून सुरू झालेली आहे हे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रियानो, आणि म्हणून आपल्याला पाहायला हे मिळतं की एक खूप दुःखदायी प्रसंग तिच्या जीवनामध्ये येतो. कारण दाविदाने तिला हासिल करण्यासाठी, तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी, तिला आपली राणी बनवण्याकरिता दाविदाने तिच्या नवऱ्याला त्यांनी ठार मारलेलं असतं. युद्धामध्ये त्यांनी ठार मारलेलं आहे.
तर हे एक दुःखद प्रसंग जो आहे तो तिच्या जीवनामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. तर आम्ही पाहतो की त्या प्रसंगामधून सुद्धा, त्या दुःखाच्या प्रसंगामधून ती आता बाहेर येते, म्हणजे ती स्थिरावते, ती सावरते त्या दुःखाच्या प्रसंगामधून. आणि तिला देखील भरपूर आव्हानांना तोंड द्यावं लागलं. भरपूर लोक तिच्या विरुद्धामध्ये बोलले असतील, लोकांनी तिला नावं ठेवले असतील, कारण तिने आणि दाविदाने काय केलं होतं, व्यभिचार केला होता. आणि म्हणून ते पाप तिच्या ठायी असल्या कारणाने तिला वेगवेगळ्या प्रसंगाला तिला तोंड द्यावं लागलं असेल प्रियानो. पण तरी देखील बत्शेबाने काय केलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये तिने हार मानलेली नाही. त्या प्रत्येक परिस्थितीला ती सामोरे गेलेली आहे, प्रत्येक परिस्थितीला तिने ते तोंड दिलेलं आहे प्रियानो. आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिला जे आहे एक पुत्र झालेला आहे आणि तिने त्याचं नाव शलमोन असं ठेवलेलं आहे. सॉलोमन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, शलमोन त्याचं नाव तिने ठेवलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की हा शलमोन जो आहे तो अतिशय नम्र असा व्यक्ती होता. त्याच्याकडे एक भक्तिभावाचं स्पिरिट त्याच्यामध्ये होतं, एक डिवोटेड स्पिरिट त्याच्यामध्ये होतं प्रियानो. आणि तो इस्रायलचा, तो दाविदानंतर इस्रायलचा तो राजा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दाविदाला भरपूर पुत्र झाले, भरपूर त्याला लेकरं बाळा झाली, पण त्याच्यामध्ये फक्त शलमोनाकडेच देवाच्या प्रती शलमोनाचं प्रेम होतं. आणि शलमोनानेच देवाला देवाचं मंदिर बांधण्याचं जे काम आहे ते शलमोनाच्या हातामध्ये परमेश्वराने दिलेलं होतं प्रियानो. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की या शलमोनाच्या जीवनामध्ये सुद्धा या बत्शेबाने काय केलेलं आहे, एक महत्वाची भूमिका त्याच्या जीवनामध्ये पार पाडलेली आहे. आणि त्याला जे काय आहे त्या इस्रायलच्या लीडरशिपमध्ये ती घेऊन आलेली आहे प्रियानो. आणि ही या स्त्रीकडून आम्ही हेच शिकतो की तुमचं पास्ट काहीही असू दे, तुमच्या भूतकाळच्या जीवनामध्ये कदाचित तुमच्या हातून एक भयंकर पाप घडलं असेल, कदाचित तुम्ही खूप मोठमोठ्या चुका, अपराध केले असतील, देवाच्या विरुद्धामध्ये, देवाच्या लोकांच्या विरुद्धामध्ये तुम्ही पाप केले असेल, तरी देखील आज आपल्याला ह्या स्त्रीच्या जीवनामधून हे शिकायला मिळतं की किती जरी भयंकर आपलं पाप असलं तरी ते प्रत्येक पाप जे आहे त्याची क्षमा परमेश्वर करतो. जसं बत्शेबाला आणि दाविदाला परमेश्वराने क्षमा केली, तसं तुम्हाला आणि मला सुद्धा परमेश्वर तुम्हाला आणि मला क्षमा करतो. तो तुम्हाला आणि मला नवीन जीवन देतो, तो तुमचं आणि माझं तारण करतो आणि आमची परिस्थिती जी आहे ते तुमच्या आणि आमच्यासाठी तो बदलून टाकतो प्रियानो. आणि तेच त्यांनी परमेश्वराने बत्शेबाच्या जीवनामध्ये केलेले आहे. तिची परिस्थिती पूर्णपणे परमेश्वराने ती बदलून टाकली. तिच्या ठाई त्यांनी आनंद, एक पुत्र देऊन तिला तो आनंद दिला. आणि तो पुत्र जो आहे तो देवाच्या विरुद्धामध्ये वागला नाही, तर त्यांनी देवाची सेवा केलेली आहे. देवाचं मंदिर शलमोनाच्या द्वारे जे आहे ते पवित्र यरुशलेमेचं मंदिर शलमोनाच्या द्वारे ते बांधण्यात आलं होतं प्रियानो. एवढा मोठा आशीर्वाद जो आहे तो या बत्शेबाला तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जरी आपलं पास्ट काही असलं तरी आपण काय करायचं आहे, आपण देवाकडे येऊन क्षमा मागायची आहे. देवाला आपल्या सर्व पापांसाठी, आपल्या अपराधांसाठी देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. देवाची क्षमा आपण मिळवून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर आपण पुन्हा त्या पापाकडे आपण जायचं नाही, तर त्या क्षमेमध्ये आम्ही काय करायचं, पुढचं आपलं विश्वासू जीवन जे आहे ते आम्ही जगायचं आहे. आणि देवासाठी आम्ही काय करायला पाहिजे, असे पुत्र आणि असे कन्या असे आम्ही निर्माण करायला पाहिजे जे पुढे जाऊन आयुष्यामध्ये देवाची सेवा करतील, देवाचं कार्य, महान कार्य ते आपल्या जीवनामध्ये ते करतील प्रियानो. त्यानंतर आपण पाहणार आहोत रूथ हिच्या विषयी. तर रूथ बद्दल आपण, रूथसाठी एक पुस्तकच पवित्र शास्त्रामध्ये तिच्या संबंधामध्ये दिलेलं आहे. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की ही रूथ जी आहे ती बिलीवर नव्हती, ती एक विश्वासणारी स्त्री ही नव्हती. तिची वाढ एका विश्वासणाऱ्या घरामध्ये ती झालेली नव्हती. पण तरी देखील ती काय झालेली आहे, ती त्या परमेश्वराची ती काय झालेली आहे, अनुयायी झालेली आहे. तिने तिच्या जीवनामध्ये परमेश्वराचं अनुकरण करायला ती शिकलेली आहे प्रियानो. आपण पाहतो की ह्याच रूथच्या परिवारामधून
जसं रूथची संतती पुढे पुढे वाढत जाते तसं जे आहे तिच्या पुढच्या पिढ्यांमधून ओबेद याचा जन्म होतो. आणि ओबेद जो आहे तो दाविदाचा ग्रँडफादर आहे. ओबेदाला जो पुत्र झाला त्याचं नाव जेसी, जेसीला जो पुत्र झाला त्याचं नाव दावीद आहे. आणि त्याच दाविदाच्या घराण्यामधून आम्हाला पाहायला मिळतं येशूचा जन्म जो आहे तो झालेला आहे. म्हणून ही रूथ एक महत्त्वाचं स्त्री आहे, तिने एक महत्त्वाचं रोल प्ले केलेला आहे या ठिकाणी. म्हणून तिचं नाव या नावच नव्हे तर अख्खा एक पूर्ण हे जे आहे रूथ विषयी जे आहे या ठिकाणी भरपूर अध्याय या पवित्र शास्त्रामध्ये तिच्याबद्दलचे दिलेले आहेत. तिच्या जीवनामधून आपण बऱ्याचशा काही गोष्टी आपण शिकू शकतो. पण प्रियानो, आज एक माता म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जरी ती विश्वासणारी नव्हती, जरी तिचं अपब्रिंगिंग एका विश्वासणाऱ्या परिवारामध्ये झालेलं नव्हतं, तरी देखील तिने जे आहे काय केलेलं आहे, त्या खऱ्या देवाचा सन्मान तिने केलेला आहे. आणि त्या खऱ्या देवाने तिला काय केलेलं आहे, ज्ञान पुरवलेलं आहे की तिने आपल्या लेकरांची वाढ कशा प्रकारे तिने करावी. आणि तिने ह्या खऱ्या देवाची ओळख तिच्या लेकरांना करून दिली. आणि तिच्या लेकरांच्याच पुढील पिढ्यांमधून काय झालेला आहे, येशूचा जन्म हा झालेला आहे. प्रियानो, आज आम्हाला असं वाटत असेल की आम्ही एकटे आहोत किंवा आम्हाला कोणी गायडन्स देणारं नाही, आम्हाला कोणी ॲडवाईस देणारं या ठिकाणी नाही, आम्ही कसं परमेश्वरामध्ये आम्ही आमच्या लेकरांची वाढ करणार, कसं आम्ही आध्यात्मिकरित्या आमच्या लेकरांना उंच करणार, कसं आम्ही देवाला समर्पित जीवन जगण्यासाठी आमच्या लेकरांना शिकवणार, हे सगळ्या प्रश्नांमध्ये आम्ही आज गोंधळून गेलो असणार. पण प्रियानो, या रूथच्या जीवनामधून आम्हाला हे शिकायला मिळतं की ज्यावेळेस आम्ही प्रभूवरती पूर्णपणे आम्ही अवलंबून राहतो आणि आम्ही त्याच्याकडे गायडन्स मागतो, त्याच्याकडून आम्ही ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन मागतो, त्यावेळेस देव आम्हाला ते मार्गदर्शन तो देतो. आणि आम्हाला त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा पुरवठा तो आम्हाला करतो. आणि मगच आम्ही काय करतो की आमचं बॅकग्राऊंड कसंही असू दे, आम्हाला देवाविषयी माहीत असू दे नसू दे, आमचे पूर्वज मूर्तीपूजक असू देत किंवा आमचे पूर्वज सगळे अविश्वासणाऱ्या कुटुंबातून जरी आले असतील, तरी देखील परमेश्वर काय करतो, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन देतो. आणि तुम्हाला आणि मला जो आहे तो त्याच्या सानिध्यामध्ये चालण्यासाठी तो आम्हाला शिकवतो. आणि त्याची सेवा कशी आम्हाला करता येईल आणि आमच्या लेकरांना कसं सेवेमध्ये आणता येईल हे तो तुम्हाला आणि मला शिकवतो. प्रियानो, त्यानंतर आम्ही पाहतो की राहाब नावाची एक स्त्री आहे. राहाबबद्दल आपल्याला यहोशवा जॉशुआ चॅप्टर 2 मध्ये वाचायला मिळतं की ज्या वेळेस इस्रायलचे जे हेर आहेत, जे स्पाईज आहेत इस्रायलचे, त्यांना काय केलेलं असतं की त्या यरीहो नगरीमध्ये पाठवलेलं असतं ते नगर पाहण्याकरिता. आणि त्यासाठी जे आहे हे हेर ज्या वेळेस त्या यरीहो गावामध्ये जातात त्यावेळेस त्या ठिकाणी एक राहाब नावाची एक वेश्या राहत असते. प्रियानो, आणि ती वेश्या काय करते, ज्यावेळेस हे हेर त्या ठिकाणी गावामध्ये येतात त्यावेळेस तिचं घर ह्या गावाच्या वेशीजवळ असतं. आणि ती काय करते, ती त्यांचा बचाव करते, ती त्यांना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी ती त्यांना परवानगी देते. आणि ती त्यांना काय म्हणते की तुम्ही मला अभिवचन द्या की तुमचा जो परमेश्वर आहे तो माझ्या लेकरांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या संपूर्ण कुटुंबाचा तो बचाव करेल. जरी यरीहो ही नगरी जरी नष्ट झाली, जरी देवाने यरीहो नगरचा नाश केला, तरी माझं कुटुंब जे आहे ते सुरक्षित राहील, माझ्या कुटुंबाचा बचाव होईल. असं तुम्ही मला काय करा, तुम्ही मला एक प्रॉमिस द्या की तुमचा देव माझा आणि माझं कुटुंब जे आहे त्याचा तो बचाव करणार आहे. तर या राहाबकडून आम्हाला हेच शिकायला मिळतं की एक आई म्हणून तिने काय केलेलं आहे, आपल्या परिवाराच्या सुरक्षितेसाठी तिने जे आहे ते या इस्रायली हेरांकडे तिने काय केलेलं आहे, तिने एक मागणी केलेली आहे, एक विनंती केलेली आहे. आणि ती म्हणते की तुम्ही तुमच्या देवालाच सांगा की ज्यावेळेस यरीहो नगरीचा नाश होईल त्यावेळेस माझ्या कुटुंबाचा नाश होऊ नये, तर माझ्या कुटुंबाचा बचाव व्हावा. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला माहीत आहे की हे जग जे आहे हे नाशाकडे चाललेलं आहे. या जगामध्ये जे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात कुटुंब आहेत, खूप सारे कुटुंब आहेत, त्या कुटुंबातील लेकरं आहेत, मुलं बाळं आहेत, ते सर्व नाशाच्या वाटेने ते चाललेले आहेत. प्रियानो, तर आज
आम्ही सुद्धा अशीच प्रार्थना प्रभूकडे केली पाहिजे की प्रभू, जरी या संपूर्ण पृथ्वीचा जर नाश झाला तरी सुद्धा तू माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या लेकरांचा तू सांभाळ कर, तू त्यांचा बचाव कर, अशी आम्ही त्या प्रभूकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि जसं त्या यरीहोचा नाश झाला पण राहाबच्या परिवाराचा नाश झाला नाही प्रियानो, तसंच देव तुमचा आणि माझा नाश करणार नाही याची खात्री तुम्हाला आणि मला असणं गरजेचं आहे प्रियानो. तिने हा निर्णय फक्त तिच्यासाठीच घेतलेला नव्हता, तिच्या कुटुंबासाठीच घेतलेला नव्हता, तर तिच्या कुटुंबाच्या द्वारे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी तिचा हा निर्णय होता प्रियानो. कारण आपल्याला पाहायला मिळतं की हीच राहब जी आहे तिचं नाव येशूच्या वंशावळीमध्ये लिहिलेलं आहे. येशूची वंशावळी जी मत्ते पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहे, मॅथ्यू चॅप्टर 1 वर्स 5 मध्ये तिचं नाव त्या वंशावळीमध्ये आलेलं आहे. मग तुम्ही आणि मी असं म्हणणार की एक वेश्या स्त्री, आणि एका वेश्या स्त्रीचं नाव कसं काय त्या पवित्र शास्त्रामध्ये? एक घाणेरडं जीवन जगणारी, पापामध्ये जीवन जगणारी, मल्टिपल तिला पार्टनर्स असलेली, सेक्शुअल पार्टनर्स असलेली स्त्री, तिचं नाव कसं काय या पवित्र शास्त्रामध्ये? तर प्रियानो, ती देवापासून क्षमा पावलेली ती स्त्री होती प्रियानो. तिचं आणि तिच्या परिवाराचा बचाव झाल्यानंतर तिने तिथून पुढे ती त्या वेश्या व्यवसायामध्ये ती राहिली नाही प्रियानो. तिने एक चांगला व्यक्ती स्वतःसाठी पाहिला, तिने त्याच्याबरोबर लग्न केलं, एका विश्वासणाऱ्याबरोबर तिने लग्न केलं आणि तिच्याच पुढच्या पिढ्यांमधून येशूचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. तिने देवाची कृपा पावलेली ती स्त्री होती, देवापासून तिला सुटका मिळालेली ती स्त्री होती प्रियानो. आणि अशा या स्त्रीच्या जीवनामधून तुम्ही आणि मी देखील आम्ही हेच शिकू शकतो की आमच्यावरती जरी काही असा प्रसंग आला की ज्यामध्ये आमचं परिवार धोक्यामध्ये आहे, आमच्या परिवाराचं जीवन धोक्यामध्ये आहे, आमचं परिवार चा नाश होईल, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, तू माझ्या कुटुंबाचा बचाव कर, आमचा तू नाश होऊ देऊ नकोस प्रिय प्रभू, तर तू माझा आणि माझ्या कुटुंबाचं तू संरक्षण कर. फक्त एवढंच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा प्रभू तू संरक्षण कर, अशी आमची प्रार्थना असली पाहिजे. आणि जसं राहबचं नाव या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, तसंच तुमचं आणि माझं नाव स्वर्गाच्या जीवनी पुस्तकामध्ये ते लिहिलं जाईल प्रियानो. जर आमचं नाव त्या पुस्तकामध्ये लिहिण्याचं जर का आमची इच्छा असेल तर तुम्ही आणि मी सुद्धा अशा प्रकारचं आम्ही जीवन जगलं पाहिजे, ज्या जीवनामध्ये देवाची कृपा आम्हाला मिळेल आणि देवापासून आम्हाला अशा वेगवेगळ्या परिस्थितीमधून तुमची आणि माझी सुटका होईल आणि आम्ही जे आहे ते पवित्र जीवनाकडे आम्ही वाटचाल करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपण पाहणार आहोत हन्ना नावाची एक स्त्री आहे. हन्ना ही जी आहे ती शमुएलाची एक माता आहे, शमुएलाची आई आहे प्रियानो. आणि हन्नाच्या जीवनामध्ये सुद्धा तिला कठीण परिस्थितीमधून तिला जावं लागत होतं प्रियानो. कारण हन्नाला लग्न झाल्यानंतर बऱ्याच वेळपर्यंत तिला मूलबाळ होत नव्हतं. तो वांझपणा जो आहे तो तिच्या जीवनामध्ये होता आणि त्यामुळे तिला भरपूर काही त्रासातून तिला जावं लागत होतं प्रियानो. ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला मूलबाळ नसतं, तिला तुम्ही जाऊन विचारा की तिला कशा प्रकारे समाजाला तोंड द्यावं लागतं, कशा प्रकारे लोक तिची निंदा करतात, कशा प्रकारे लोक जे आहेत ते तिला वांझ स्त्री म्हणून बोलवतात आणि म्हणतात की तिला मूलबाळ नाही आहे, तिला तुम्ही बोलवू नका, कुठल्याही कार्यक्रमामध्ये भाग घेत असताना तिला पुढे यायला देत नाहीत, का तर तिला तिच्या पोटी संतान जन्मालं नाही आहे म्हणून. कुठे ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल तिच्या हस्ते ओटी भरून घेत नाही, कुठे आणि दुसरा काही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी तिला पुढं बोलवत नाही, का तर ती वांझ आहे म्हणून. तर अशा प्रकारचं स्थान एका वांझ स्त्रीला समाजामध्ये मिळतं प्रियानो. आणि ते सर्व काही त्या परिस्थितीचा अनुभव जो आहे तो या हन्नाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. पण त्याचबरोबर या शमुएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिलं शमुएल पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचत असताना आपल्याला पाहायला मिळतं की ती दरवर्षी ती त्या पवित्र मंदिरामध्ये येत होती आणि देवासमोर ती रडून प्रार्थना करत होती की परमेश्वरा, तू मला काय कर, तू मला एक बाळ दे म्हणून.
तिची ती प्रार्थना होती की ते वांझपण तिच्यामधून परमेश्वराने काढावं आणि तिला परमेश्वराने एक बाळ देऊन आशीर्वादित करावं. आणि ती देवाला काय करते, त्या ठिकाणी देवाला एक वचन देते की तू जे काही मला बाळ देशील ते बाळ मी काय करेन, पुन्हा तुला ते मी समर्पण त्या बाळाचं मी करेन, जेणेकरून ते बाळ जे आहे आयुष्यभर जे आहे ते तुझी सेवा करेल. आणि तसंच घडलेलं आहे. तिने जसं अभिवचन देवाला दिलं होतं त्याप्रमाणे ते घडलं. कालांतराने आम्हाला पाहायला मिळतं की ती गर्भवती राहिली आणि त्यानंतर तिला पुत्र झालेला आहे. त्या पुत्राचं नाव तिने शमूएल असं ठेवलं. आणि ज्यावेळेस ते बाळ जे आहे त्याचं ज्यावेळेस दूध तुटलं, म्हणजे विनिंग प्रोसेस त्याची ज्यावेळेस पूर्ण झाली, त्यावेळेस तिने ते बाळ जे आहे ते जाऊन याजक, जो एली नावाचा याजक आहे, प्रिस्ट एली जो आहे, त्याच्या हातामध्ये ती त्या बाळाला सोपवून देते, जेणेकरून त्या बाळाची वाढ त्या मंदिरामध्ये एलीच्या मार्गदर्शनाखाली, एलीच्या निरीक्षणाखाली ते होईल, असं ती त्या ठिकाणी ती करत आहे. प्रियानो, देव जो आहे तो प्रत्येक अशा वांझ स्त्रीची परिस्थिती जी आहे तो ओळखतो. म्हणून जर का वांझ स्त्री कोणी असेल तर आम्ही तिला हेच उत्तेजन देतो की देवाने हन्नेकडे पाहिलेलं आहे, देवाने हन्नेची प्रार्थना ऐकलेली आहे, तिने जे काही रडून आक्रोश देवाकडे केलेला आहे तो देवाने ऐकलेला आहे. आणि म्हणून जर का वांझ स्त्रिया जर आज परमेश्वराकडे आरोळी मारत असतील, जर त्या परमेश्वरालाच म्हणत असतील की परमेश्वरा मला तू आशीर्वादित कर, माझं वांझपण तू काढून घे, नक्कीच देव त्यांची प्रार्थना ऐकणार आहे आणि त्यांना मुलं बाळं देऊन त्यांना आशीर्वादित करणार आहे. त्यांच्या ज्या काही मनच्या इच्छा आहेत, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, तो परमेश्वर पूर्ण करणार आहे. प्रियानो, आणि जसं ह्या हन्नानी ती एक पहिली स्त्री आहे पवित्र शास्त्रामध्ये जिने आपल्या बाळाचं समर्पण देवाच्या सेवेसाठी केलेलं आहे. ते एक तिने तुम्हाला आणि मला एक कित्ता घालून दिलेला आहे की आम्ही सुद्धा आमचं जे काही पहिलं पुत्र आहे किंवा पहिलं जे संतान परमेश्वर आम्हाला ब्लेस करतो ते नेहमी आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी तुम्ही आणि मी समर्पण करायला हवं आहे. प्रियानो, आणि जसं हन्ना आशीर्वादित झाली तसं आम्ही सुद्धा आशीर्वादित होऊ शकतो. त्या वांझ स्त्रिया सुद्धा आशीर्वादित होऊ शकतात. कोणतीही वांझ स्त्री जी आहे तिने निराशपणामध्ये तिने आपलं जीवन घालवू नये, तर तिने जे आहे देवावरती भरोसा ठेवावा, देवावर आशा ठेवावी की देव जे आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये तिला आशीर्वादित करणार आणि तिला पुत्र देऊन तिला तो गौरव देणार किंवा पुत्र देऊन तिचा सन्मान करणार. हे त्या वांझ स्त्रीनी सुद्धा विश्वास ठेवून जीवन जगलं पाहिजे. तर शेवटी मला तुम्हाला सांगू द्या, आणखीन एक स्त्री आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे येशूची आई मरिया. तिच्याविषयी आपल्याला लूक शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला तिच्याबद्दल वाचायला मिळतं. प्रियानो, ही जी माता आहे ती सर्वात महत्त्वाची माता या पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेले आहे. तिच्याबद्दल तिचं एक आदराचं स्थान आहे या ख्रिस्ती जीवनामध्ये. प्रियानो, कारण ज्या वेळेस आपण मरियेकडे पाहतो आपण त्या आदराने आपण तिच्याकडे पाहतो, कारण ती येशूची माता झालेली आहे. प्रियानो, ती येशूची आई आहे म्हणून आपण तिला तो आदर देतो. आणि ख्रिस्ती जो काही धर्मग्रंथ आहे, जे ख्रिश्चन थिओलॉजी आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान या मरियेला आहे. प्रियानो, कारण तिच्याकडे सुद्धा ते अढळ प्रेम होतं, त्या अढळ भक्तिभाव तिच्यामध्ये तो होता. प्रियानो, ज्यावेळेस गब्रियल देवदूताने ज्यावेळेस तिला देवाची वाणी सांगितली की तुला काय होणार आहे, पुत्र होणार आहे, त्यावेळेस ती काय करते, ती देवावरती विश्वास ठेवते, ती देवावरती भरोसा ठेवते. देवाने तिला जी काय आज्ञा दिलेली असते त्या आज्ञेचं ती पालन करते. त्या बाळाला ती आपल्या गर्भामध्ये ती वाढवते. देवाने सांगितलेलं असतं की त्याचं नाव तू काय कर, इमॅन्युअल असं ठेव, येशू त्याचं नाव असं ठेव. तेच नाव ती त्या लेकराला ती देते. ती पहा प्रियानो, ती एक अविवाहित स्त्री होती, तरी देखील तिने देवाच्या शब्दाचा मान राखलेला आहे. देवाने तिला सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या योगे तू गर्भवती राहणार आहेस आणि तुला ते बाळाला वाढवायचं आहे. त्याचं नाव जे आहे ते तू येशू असं ठेवणार आहेस. तर या मरियेने काय केलेलं आहे, नम्रपणाने देवाला तिने काय केलेलं आहे, देवाची आज्ञा जी आहे ती तिने पाळलेली आहे. देवाला ती पूर्णपणे समर्पित झालेली आहे, देवाच्या अधीन ती राहिलेली आहे
आणि लूक 1:38 मध्ये ती काय म्हणते, तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. म्हणजे जी प्रभूची इच्छा आहे ती इच्छा तिच्या जीवनामध्ये प्रगट हो, अशी तिची ती प्रार्थना आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या मातेविषयी आम्ही शिकतो त्यावेळेस आम्ही सुद्धा हेच म्हटलं पाहिजे, देवा तुझी माझ्या जीवनाच्या संबंधामध्ये जे काही तुझी इच्छा आहे ती इच्छा तू माझ्या जीवनामध्ये तू प्रकट कर. तुझ्या देवदूतांच्या द्वारे ती प्रकट कर, तुझ्या वचनाच्या द्वारे ती प्रकट कर, तुझ्या दासदासींच्या द्वारे ती प्रकट कर, तू भविष्यवाण्यांच्या द्वारे तू प्रकट कर. आणि जी काही देवाची इच्छा देव आपल्या जीवनामध्ये प्रकट करेल त्यामध्ये आपण नम्रपणाने आपण चाललं पाहिजे, त्या इच्छेमध्ये आपण राहिलं पाहिजे, अधीनतेमध्ये आपण चाललं पाहिजे आणि देवाला आपलं जीवन पूर्णपणे आपण समर्पित होऊन जीवन जगलं पाहिजे प्रियानो. तर प्रियानो, या मरियाच्या जीवनामधून आम्ही हेच शिकतो की तिच्याकडे तो अढळ विश्वास होता प्रियानो. तोच विश्वास आम्ही देवावरती ठेवला पाहिजे. देवाच्या ज्या योजना होत्या त्या तिला काहीच ठाऊक नव्हत्या, पण तिला एवढं ठाऊक होतं की जो मुलगा तिच्या पोटी जन्मास येणार आहे त्याच्याद्वारे देव एक महान कार्य करणार आहे. देवाच्या महान योजना त्या लेकरा संबंधामध्ये आहेत, म्हणून तिने फक्त त्या देवावरती विश्वास ठेवला, देवाच्या अभिवचनावरती तिने विश्वास ठेवलेला आहे प्रियानो. आणि नंतर तिने ज्यावेळेस येशूला जन्म दिला त्यावेळेस त्याच्यावरती अत्यंत प्रीती त्याने त्याच्यावरती केलेली आहे. तिने तिचा सर्व भाव त्याच्यावरती टाकलेला आहे, तिने त्या येशूवरती विश्वास ठेवलेला आहे आणि एक असं अद्वितीय बंधनामध्ये, एक युनिक बॉन्डमध्ये ती त्याच्याबरोबर येशूबरोबर राहिलेली आहे. आणि येशूच्या संपूर्ण जीवनामध्ये तिने महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे प्रियानो. आपल्याला पाहायला मिळतं की ती त्याची फक्त माताच नव्हती, तर ती येशूची शिष्य म्हणून सुद्धा ती येशूजवळ नेहमी ती येशूच्या जवळ ती राहिलेली पाहायला मिळतं. तिने त्याचा जन्म होत असताना तिने पाहिलेला आहे, त्याचं लहानपण तिने पाहिलेलं आहे, बालपण तिने पाहिलेलं आहे, त्याची सेवा जी आहे ते तिने पाहिलेलं आहे, त्याचं क्रूसावरचं मरण देखील तिने पाहिलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर तिने ते पुनरुत्थान सुद्धा, त्याचं पुनरुत्थित होऊन येशू स्वर्गामध्ये जाताना सुद्धा तिने ते पाहिलेलं आहे. म्हणजे येशूच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्वांची ती साक्षीदार होती प्रियानो. हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. जरी तिला फार दुःख सहन करावं लागलं, येशू ज्या दुःखातून, ज्या वेदनामधून तो त्या क्रूस खांबावरती गेला, ते सर्व दुःख, त्या सगळ्या वेदना त्या मरियेने सहन केलं होतं. त्या सर्व गोष्टींची ती एक साक्षीदार होती प्रियानो. आणि त्या ठिकाणी शेवटपर्यंत तिने येशूला काय केलेलं आहे, सोडलेलं नाहीये प्रियानो. तिच्यामधला विश्वासूपणा आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला तो पाहायला मिळतो. तिच्यामधली नम्रता, तिच्यामध्ये असणारं ते आज्ञापालन हे आम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळतं प्रियानो. आणि तेच तिच्यामधला जो विश्वासूपणा आहे, जो नम्रपणा आहे, जो आज्ञाधारकपणा आहे, त्याचं अनुकरण तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू शकतो. ती एक आमच्यासाठी एक आदर्श माता आहे, एक विश्वासाचा आदर्श आहे, एक भक्तिभावाचा आदर्श तिने आमच्या समोर ठेवलेला आहे प्रियानो. आणि म्हणून आज आम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की जो विश्वासपणा मरियेमध्ये होता, जो नम्रपणा तिच्यामध्ये होता, जे आज्ञापालनाचं जे काही तिच्यामध्ये वृत्ती होती, तीच आज तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे प्रियानो. तर अशा विविध माता, ह्याच्याहून अधिक माता आहेत प्रियानो, पण वेळ कमी असल्यामुळे मी सर्व मातांविषयी या ठिकाणी सांगत नाही, पण भरपूर मातांचं उदाहरण परमेश्वराने या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आज या सर्व मातांचं उदाहरण आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया आणि प्रत्येक प्रसंगामध्ये देव आपल्या बरोबर आहे याची खात्री तुम्ही आणि मी बाळगूया प्रियानो. कारण देव आमचा हा प्रीतीचा देव आहे, आमचा देव हा कळवळ्याचा देव आहे. तो आमच्यावरती प्रीती करतो, तो आमच्यासाठी वेगवेगळे मार्ग तो आमच्यासाठी तयार करतो. आणि आम्हाला त्या कठीण परिस्थितीमधून, त्या संकट समयीमध्ये तो आमच्यासाठी धाव घेऊन येतो. त्या कठीण परिस्थितीमधून तो तुमचा आणि माझा बचाव करतो आणि तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पुन्हा एकदा
तो आनंद जो आहे तो प्रस्थापित करतो प्रियानो. म्हणून आज किती जरी चॅलेंजेस आम्ही फेस केले, किती जरी आव्हानांना आम्ही तोंड देत असलो, तरी आम्ही निराश होण्याची गरज नाही. कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्या सोबत आहे आणि तुम्हाला आणि मला काय करणार आहे, तो प्रत्येक परिस्थितीवरती विजय प्राप्त करून देणार आहे आणि तो तुम्हाला आणि मला गौरवातून गौरवाकडे घेऊन जाणार आहे प्रियानो. आज एक आपण अशी आदर्श माता बनूया आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या समाजामध्ये एक अशी आदर्श माता बनवूया की ज्याचं नाव जे आहे ते पिढ्यानपिढ्या ते काढलं जाईल आणि जिचं नाव त्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं जाईल. आणि अब्राहम लिंकन सुद्धा आपल्या आईविषयी बोलत असताना ते म्हणतात की मला आठवतं की माझ्या आईच्या प्रार्थना ज्या आहेत त्या सदैव माझ्या पाठीशी त्या होत्या आणि त्या आईच्या प्रार्थना जीवनभर माझ्याशी त्या काय राहिल्या, चिकटून राहिल्या, माझ्या जीवनाला त्या बिलगून राहिल्या. म्हणून आज माता म्हणून आपण ज्या काही प्रार्थना आपल्या लेकरांसाठी करतो त्या आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये एक आठवण म्हणून त्या सदा सर्वदा राहिल्या पाहिजेत, याच्याकडे आपण लक्ष देऊया प्रियानो. आणि परमेश्वराला सांगूया की हे परमेश्वरा, जर का माझ्या जीवनामध्ये तुला न आवडणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या येशूच्या नावामध्ये त्या सर्व तू माझ्या जीवनामधून त्या तू काढून टाक आणि मला तू एक अशी आदर्श माता तू बनव जिच्यामध्ये प्रेम आहे, जिच्यामध्ये भक्तिभाव आहे, जिच्यामध्ये नम्रता आहे, जिच्यामध्ये समर्पणाचा आत्मा आहे. अशा सर्व ज्या काही दैवी क्वालिटीज आहेत त्या तुमच्या आणि माझ्यामध्ये देण्याकरिता आपण परमेश्वराला सांगूया प्रियानो. देव करो हे वचन तुम्हासाठी आशीर्वादाचं ठरो, माझ्यासाठी हे आशीर्वादाचं ठरो आणि तुम्ही आणि मी एक आदर्श माता म्हणून देवाला गौरव देऊ. या आपण देवाकडे धन्यवादाची प्रार्थना करूया आणि या वचनासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज तुझ्या पवित्र वचनामधून प्रभू तू विविध प्रकारच्या प्रभू ज्या माता आहेत बाप्पा त्यांच्याविषयी तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्या वेगवेगळ्या प्रसंगातून प्रभू या माता गेल्या, ज्या वेगवेगळ्या आव्हानांना प्रभू त्यांना तोंड द्यावं लागलं, तरी देखील बाप्पा त्यांनी तुझ्यावरचा विश्वास हा सोडला नाही. तरी देखील बाप्पा ते एक समर्पित जीवन जगल्या, तरी देखील बाप्पा त्यांनी एक आदर्श जीवन तुझ्या समोर त्या जगल्या, आज्ञापालनाचं जीवन त्या जगल्या आणि प्रभू त्यांनी त्याच आदर्शामध्ये प्रभू त्यांनी त्यांच्या लेकरांची वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या पवित्र शास्त्रामध्ये. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की अशाच या मातांप्रमाणे तू आमचं जीवन आशीर्वादित कर बापा. आम्ही वेगवेगळ्या संकटातून आज जात असो, आम्ही वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत असलो, तरी देखील बापा आम्ही त्या परिस्थितीकडे, त्या आव्हानांकडे लक्ष न देता आम्ही आमचे नेत्र सदैव तुझकडे लावावेत, तुझपासून आम्ही सहाय्य प्राप्त करावं आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली, तुझ्या पवित्र आत्माच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक आदर्श जीवन जगून बापा आम्ही तुझं गौरव करावं, असं तू दयेने आणि कृपेने कर बापा. प्रभू एक आदर्श माता म्हणून आमचं नाव देखील प्रभू त्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं जावं, जसं या स्त्रियांचं नाव बापा, या वेगवेगळ्या मातांची नावं प्रभू या पवित्र शास्त्रामध्ये तू लिहिलेले आहेस, तसेच प्रभू आमची नावं देखील आज त्या जीवनी पुस्तकामध्ये तू नोंद करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे बापा. की पुन्हा एकदा प्रभू वचन सांगण्याकरिता तुझी दया, तुझी कृपा तुम्हाला पुरवलीस, त्याबद्दल तुझा आभार मानते आणि येशूच्या नावामध्ये प्रभू ही प्रार्थना करून तुला मी धन्यवाद देते. येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन, आमेन.